त्यानंतर सन्मान्य सर्वेश दगडू सत्तार यांचा देखील आम्ही मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान करत आहोत. सर्वेश दगडू सत्तार यांचा आम्ही मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान करतोय. दिस मॅच ऑन ठेवा. बघा मॅच कडे क्वार्टर फायनलची मॅच आहे. मोठी फाईट, बिग फाईट मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली, परंतु पहिल्याच बॉलवरती सलामीचा बॅटर महेश यांना माघारी परतावं लागलंय. पूर्वचं पहिले षटक प्रत्येक आठवड्यात 3 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती व्हाईट कॉल आला. सुरुवात झाला मॅचला, रंगतदार सामना हा देखील पाहायला मिळेल. विकेट गोलंदाज निघाला यावेळेस. मिस्टानी स्ट्रोक आहे, फटका फसलाय. उंची जास्त, लांबी कमी. ओंकार आहे चेंडू खाली. कोणतीही चुकी होत नाहीये. विकेटचं पतन. बॅटर बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. फलंदाज होईल तो बाद होईल. बॅक टू डग आउट. सागर मात्र माघारी पडतात. थोडीशी निराशा असेल. मोठा फटका, शॉट सिलेक्शन प्रॉपर होतं. थोडीशी ताकद त्यांनी भासली आणि ओंकाराने अप्रतिम झेल टिपलाय. अगदी लक्ष चेंडूवरती होतं. शेवटच्या पर्यंत चेंडू फेल केला, झेल टिपला. झेल खूप महत्वाचे आहे. ज्यावेळेस बघा बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही फॉर्मॅटमध्ये संघ चांगला खेळ करतो, त्यावेळेस संघ तो नक्कीच चर्चेत बनतो आणि फायनल पर्यंत देखील प्रवेश करतो. गोलंदाज निघालाय. यस, 50 वेग आहे. हा संपूर्ण दिवसभर आपण चर्चा केली तर गोलंदाजी पूर्णपणे काम करते. यार अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं हातलो टीम मॅच जिंकली. बॅटिंग थोडीशी कमतरता भासली, परंतु गोलंदाजी अटॅक, पॉवरफुल गोलंदाजी अटॅक पाहायला मिळाला. या देखील फटका फसलाय. मुळांमध्ये फिल्डर आहेत, वेगाने हातामध्ये निसटलाय, धरतीला दान केलाय, फलंदाजाला मिळाले जीवदान. एक संधी बनली. हा संधी कशी बनवेल, या संधीचा फायदा कशा प्रकारे करतो बॅटरकडे नक्कीच पाहिले जाईल. स्टार्टिंगला आहे सुशांत. शांत आणि संयमी क्रिकेट, चांगलं क्रिकेट मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी सोडवण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाही. डी झोन मध्ये एक सिंगल. त्याचबरोबर सर्वांनी अंकुश नारायण सत्तार साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जेव्हा मॅच कडे खूप चांगली मॅच पाहायला मिळते. क्वार्टर फायनलचा सामना. यावेळी देखील चेंडू पडल्यानंतर बाउन्स येतोय, उचली घेतली. प्रेक्षकाला देखील बीट करून चेंडू डी झोन मध्ये गेलाय. एक धाव रोखू शकणार नाही. एक धाव नक्कीच जमा केले. बघा एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील. टीम मीटिंग नको प्लीज, टीम मीटिंग घेऊ नका, फील्ड सजवून घ्या. पिवळचं षटक समाप्त होते. 3 षटकांची मॅच आहे आणि 3 षटकांमध्ये कमीत कमी 30+ धावा येणं खूप महत्वाचं आहे. स्कोर कार्ड 4 या खेळाडू पोहोचला. फक्त 4 धावा. अप्रतिम स्पेल आपल्याला. युवा गोलंदाज आज संपूर्ण दिवसभर आपण पाहिलं तर युवांची हवा या मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळाले. दुपारचं सत्र चालू झालं आणि दुपारच्या सत्रामध्ये अगदी बॅटिंग देखील होते, एखादी मॅच बॉलिंग देखील चालते. म्हणजे मॅच कोणत्याही क्षणाला पलटी घेऊ शकतो हा सामना. स्ट्रायकिंगला बॅटर प्रणय युवा आहेत, क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, क्वालिटी आहे. यस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मॅच लाईन मध्ये यश ट्रॅव्हल होतोय. नवाब मधील क्षेत्ररक्षक वेगाने मुळात मध्ये आले, फेकी केली जाईल. कॉलिंग फसलाय, कॉलिंग फसलाय. खराब थ्रो, खराब फेकी. लक्ष, लक्ष आणि लक्ष हाच आमचा पक्ष. लक्ष असणं खूप महत्वाचं आहे. आता जर लक्ष प्रॉपर असतं, फेकी पूर्ण झाली असती, पुरेपूर झाली असते तर फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. सलग 2 संधी मिळाले, ते दोन्ही फलंदाज कशा प्रकारे तुटून पडतील. क्रिकेटमध्ये खेळत असताना अशा प्रकारे खेळ करायची. जिंकला तरी इतिहास आणि हारला तरी इतिहासच घडला पाहिजे. या स्विंग आणि डॉट बॉल
बघा प्रत्येक गोलंदाज अगदी वेगवान गोलंदाजी हाताळतात. लाईन लेनचा पूर्णपणे वापर चाललाय. विकेट तेवढीच पाटा विकेट मजबूत विकेट आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ आहे. हो यावेळेस टायमिंग प्रॉपर, कनेक्शन प्रॉपर आहे, तेवढाच एफर्ट्स देखील प्रॉपर पाहायला मिळतात. दिवस यार कौतुक करावं लागेल. अप्रतिम फील्ड जर आपण पाहिलं तर विकेट रिझन आणि ताव करण्याच्या बरोबर मध्ये मत हा चेंडू आला. त्या दरम्यान अप्रतिम फील्ड केले यार, कौतुक करावं लागेल. हा षटकार होता नक्कीच अडवला, आपल्या संघासाठी धावा वाचवले. इस मॅच त्याला थांबवा. थोडा मी चेक करतोय. आपल्याकडे साधन आहे, 2 कॅमेरे आहेत, क्लिअरिटी आहे, क्वालिटी आहे. प्रॉपर प्रत्येक बॉल हा टिपला जातो आणि त्यातूनच आम्ही पाहणार आहोत. क्वार्टर फायनलची मॅच महत्वपूर्ण हा निर्णय असेल. यस षटकार नाहीये, खूप चांगले एफर्ट्स दाखवले. एकच सिंगल डाव या बॉलवरती आले. चला मॅच ऑन करा. लगेच जमा होऊ नका प्लीज, मीटिंग घेऊ नका. वेळ आपल्याकडे कमी, सामने आणखी खूप आहे. ज्याप्रमाणे स्पर्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रवेश करते त्याचप्रमाणे सामने देखील तेवढेच मजेदार आणि रंगीतशीर पाहायला मिळतात. यावेळेस देखील फटका सुरेख आला. फील्ड आहे, काटा रस्त्यामध्ये उभा, हातामधून सुटला होता, सेकंड अटेम्प्टला पकडला जाईल. फलंदाजाला मात्र माघारी पडतो. यार थोडस कुठेतरी लढतोय संघ. ज्याप्रमाणे पत्त्यांचा महाल आपण उभा करतो, तो महाल ज्याप्रमाणे कोसळत आहे त्याप्रमाणे संघ कुठेतरी कोसळला आहे. सलग धक्क्यावर धक्का थोडासा हादरा बसतोय. एकही फलंदाज सेट होत नाहीये, एकही मोठा ब्लास्ट अद्याप आला नाहीये आणि स्कोर कार्ड फक्त 6 या आकड्यावरती स्थिर पाहायला मिळतोय. नवीन बॅटर संकेत, जर्सी क्रमांक 77 स्ट्रायकिंगला संकेत दाखल झाले. मात्र कौतुक आहे गोलंदाजी सचिन अगदी पूर्णपणे अभ्यास केलाय. रोखण्याचा प्रयत्न चालला. प्रत्येक बॉल वरती कुठे ना कुठे व्हेरिएशन आहेत. लोअर फुल टॉस ऑन साइडला फटका खेळला. क्षेत्रक्षण वेगाने ग्राउंड मध्ये येतो, थोडस मिस फील्ड, परंतु एकच धाव. थांबले, रोकले, एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. इक्का दुक्का नहीं चलेगा भैया. अगर ये मैच जीतना है तो कहीं ना कहीं बड़े स्ट्रोक खेलने पड़ेंगे. अगर देखा जाए तो इस मैच में कुछ खास है. दोनों टीम में अगर देखा जाए तो दोनों टीम में बल्लेबाजी अच्छी होती है, गेंदबाजी अच्छी उतनी ही पावरफुल है. हर एक रोकने का प्रयास करें, कभी तेरी तो कभी मेरी. एक बार गेंदबाजी काम कर रही है, एक बार बल्लेबाजी. रोकने का पूरा प्रयास इस मैच में फील्डिंग टीम के करीब तारक से अपने को पाहायला मिळत आहे. अप्रतिम पूर्णपणे दाखवत आहेत. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 चा खेळ होतो समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 8. 12 बॉलचा खेळ झाला. 8 धावा स्कोर कार्ड टेकवले, टांगले. हा आलेख, हा ग्राफ कुठेतरी वरती घेऊन जावा लागेल. अद्याप एक षटक शिल्लक आणि या षटकावरती तुटून पडावं लागेल. षटकार चौकार मारण्याची कुवत आहे, क्षमता आहे, तो दाखवावी लागेल. हम भी किसी से कम नहीं है. सुशांत स्ट्रायकिंगला आहे. साबळचा खेळ या षटकामधला, या इनिंग मधला शिल्लक राहिला आणि या 6 बॉल मध्ये किती धमाक येत आहेत, किती धावांपर्यंत संघ मजल मारतो याच्याकडे नक्कीच पाहिलं जाईल. विकेट पहिलाच बॉलवरती केले स्वागत. क्षेत्ररक्षक आहे मात्र बनेल प्रेक्षक. चेंडू जातोय सीमा पार. वेट आला पण पेट आला, धमाका आला, होतो तो ब्लास्ट. षटकार. सात धावा जमा केले. या फटक्यांची आवश्यकता आहे. स्कोर कार्ड सरसवलं जाईल. 14 वरती पोहोचला. सुरेश निघाले. यस
पुढच्या बॉलवरती देखील ठोकलाय, ठोक 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 बॅक टू बॅक ठोकलाय, धमाकेदार षटकार. सबसे बड़ी ताकत ताकत से बड़े हम, अब लिया है पंगा तो देखते हो किसमें है कितना दम, इसमें है दम उसे कहते हैं बाजीराव सिंघम. फलंदाज दाखवून देतो आता माझी सटकली, बॅक टू बॅक 2 ठोकले. या स्पर्धेतली पहिली षटकार हॅट्रिक पाहायला मिळते का? बॅटर सुशांत एक षटकार हॅट्रिक आले, 3 षटकार ठोकले होते. या मॅच मध्ये 3 षटकारांचा विक्रम रचते का बॅटर सुशांत? प्रेशर निर्माण केला, लेग स्टंपच्या बाहेर वाईट +1 2 रन्स. यस 2 धावा जोडल्या, स्कोर कार्ड सरसावला आणि नवीन 22 पर्यंत पोहोचलाय. सन्मानजनक स्कोर बनू शकतो. 3 षटकांची मॅच 30+ धावा करा, सन्मानजनक स्कोर बनेल. लढण्याची पॉवरफुल दाखवण्याची मॅच नक्कीच बनेल. यस उडवण्याचा प्रयत्न, यस बीट केलाय. वेगावरती स्वार, वेग वाढवला, अति शोल्डरचा पूर्णपणे वापर केलाय. येतो तो डॉट बॉल. मोठे सेल यस गोलंदाज पुन्हा सज्ज होतो. यावेळी देखील ऑन साइडला फटका केला, काउकरने रिझन मध्ये शतक वेगाने येतो, टांगा पलटी, घोडा फरार. येतील त्या 4 4 4 4 4 धावफलक 26. येस पहिली 2 षटकाचा विचार केला तर दोन्ही षटकांमधून 4 धावा बघता आल्या होत्या, परंतु या षटकावरती तुटून पडले. अक्षरशः 2 षटकार आणि चौकारांची पारी. अप्रतिम बॅटिंग. यार संघ थोडस संकटामध्ये होता, बाहेर काढण्याचा प्रयत्न केला सुशांत. यस हा देखील पॉवरफुल स्ट्रोक आहे, वेगवान फटका, रफ्तार से भरी गई, न्यूजपेपर प्रहार किया. 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावांचा वेग वाढला का वाढू नये, शेवटचं षटक आहे आणि या षटकावरती तुम्हाला तुटून पडायचं आहे. नाही तो छगी नाही तो बरबादी, परंतु मारावं लागेल. शेवटचा बॉल 28 धावा और स्कोर कार्ड 28. यस हा प्रकार उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक, चेंडू उडवलाय सीमा पार. हॅलो हाय टाटा बाय बाय, षटकार 6 धावा. धावा केले 34 आणि 35 धावांची टार्गेट आहे. खूप मोठं टार्गेट बनलं. 18 बॉल 35 ची मॅच मजा येणार आहे. दोन्ही संघ आपण पाहिले तर क्वार्टर फायनल खेळत आहेत, रंगतदार सामना बनेल. 18 बॉल आणि 35 ची मॅच. चला टॉस साठी यायचं प्लीज. झांझवड आणि हातलोट दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच या. मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय महादेव दादा संपाळ गुरुजी यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जातो. टॉस कक्षामध्ये यायचे झांझवड टीमचे कॅप्टन आणि हातलोट टीमचे कॅप्टन. चला झांझवड टीमचे कॅप्टन आणि हातलोट टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण तोडू द्या. तर टॉसच्या बॉक्स कक्षावरती जे प्लेअर बसले प्लीज जरा खाली करा. क्वार्टर फायनल क्रमांक 3 चा थरार. सी ग्रुप मध्ये कोणता संघ प्रवेश करेल अंतिम 3 मध्ये? एका बाजूला हातलोट आहे, दुसऱ्या बाजूला झांझवड. दोन्ही संघाने अप्रतिम परफॉर्मन्स दाखवला, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दाखवला. पुढील मॅच असेल करो या मरोची. जो जिंकेल तो जाईल अंतिम 3 मध्ये. महत्वपूर्ण मॅच स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची.
स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, स्पर्धा आहे सन्मानाची, स्पर्धा आहे वेळापूरची. श्री उत्तेश्वर पद्मावती चषक 2025. टॉस केला जातोय. टॉस ही तेवढाच महत्वाचा असतो. नशीब कोणाच्या बाजूला, कोणाच्या मनाप्रमाणे निर्णय घेतलाय तर कोणाच्या मनाविरुद्ध निर्णय झाला हे तेवढंच पाहिलं जातं. टॉस तेवढाच महत्वाचा. कोण जिंकले? यस, हातलोट टीम टॉस जिंकले आणि प्रथम फील्ड घेतले. चला आपण देखील सज्ज राहा, आपलं स्क्वॉड सज्ज ठेवायचं. जाऊया मॅच कडे. चला फील्ड लावून घ्यायची प्लीज, वेळ खूप कमी आहे. टाकले चला टीम मीटिंग करू नका प्लीज. टाइमपास करू नका, टाइम वेस्ट करू नका. वेळ कोणासाठी थांबत नाही. मी बोलला थोडं पाण्याची व्यवस्था करा प्लीज. हॅलो, या आयोजक. बॉल कुठे गेला? सोनाची बॅटिंग आहे ना. चला शिरोली टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे प्लीज. एका बाजूला व्हाईट आर्मी पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला आहे पिंक आर्मी. दोन संघांच्या दरम्यान एक बिग फाईट मैदानामध्ये पाहायला मिळेल. क्रिकेट खेळत असताना प्रत्येक जण क्रिकेटमधून आपण काय कमवलंय तर क्रिकेटमधून माणसं कमवले, प्रतिष्ठा कमवले, सन्मान कमवला. क्रिकेटचा खेळ असंख्य मित्रपरिवार जोडून देणारा हा क्रिकेटचा खेळ. बघा या अगोदरच्या काळामध्ये ज्यावेळेस असोसिएशन नव्हते फक्त ग्रामीण क्रिकेट खेळलं जायचं आणि ग्रामीण क्रिकेट खेळल्यानंतर कालांतराने क्रिकेटमध्ये बदल झाला. ज्याप्रमाणे दुनिया बदलते त्याप्रमाणे आपल्याला बदलावं लागतं आणि त्यानंतर असोसिएशन तयार झाले. प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक गावं एकत्र झाले, असोसिएशनची निर्मिती झाली आणि बघा एखाद्या कुटुंबाप्रमाणे आपण स्पर्धा खेळत आहोत. वादविवाद हा प्रश्नच मिटलाय. प्रत्येक असोसिएशन मध्ये एक मजबूत कमिटी बनवली. ती कमिटी त्या असोसिएशन काम करते. अनेक मोठमोठ्या स्पर्धा, अनेक नामांकित स्पर्धा, लीग स्पर्धा देखील आपण खेळतोय. प्रत्येक स्पर्धेमध्ये जिल्हा एकूण असतील, ऑल इंडिया एकूण असतील स्पर्धेमध्ये खेळत आहेत. एक व्यावसायिक क्रिकेट, प्रिन्स क्रिकेटचा आपण विचार केला तर व्यावसायिक क्रिकेट बनलं. प्रत्येकाला संधी, मात्र जो स्ट्रगल करतो तो नक्कीच या क्षेत्रामध्ये आपलं नाव नक्कीच करतो. त्याला स्पीड अप घ्या प्लीज, टाइम वेस्ट करू नका, टाइम खूप कमी आहे. चला शिरोली टीम आपल्यास विनंती आहे, फील्ड सजवून घ्यायची. P1चं पहिलं षटक आहे. 3 ओव्हरची मॅच. टार्गेट सेट केला 35 धावा. 18 बॉल आणि 35 ची मॅच आहे. पाणीच नाही तिथे जार मध्ये पण नाही का? जार मधले ते करून जसं अविनाश सत्पाळ यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. अविनाश सत्पाळ. चला क्वार्टर फायनल सेकंड इनिंगची मॅच ऑन होते. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत सुरेश. पहिलाच बॉल केले स्वागत. ऑन साइडला भिरकावून दिलाय. 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमा पार. मिळतील त्या 4 4 4 4 4. सँडी आहे स्ट्राईक एंडला. खूप चांगली बॅटिंग करतायत. तर नॉन स्ट्राईक एंडला आहे सुरेश. 2 आक्रमण करणारी जोडी मैदानामध्ये दाखल झाले. 35 धावांची टार्गेट आहे. पहिल्या बॉलवरती स्पष्ट केले, इरादे स्पष्ट केले. राईट वरती विकेट घेण्याची ट्रॅक वरती P1चं षटक आकाश. येस क्रॅकिंग. क्रिकेटचं मानक सौंदर्य दाखवणारा फटका. 1 बाउन्स. बॅक टू बॅक येतोय. धमाक्यावरती धमाका. चौथा. यस पुन्हा एकदा स्लोअर बॉल. फसवण्याचा प्रयत्न. जाळं विणले. जाळ्यामध्ये अडकतोय का? होय अडकलाय. मोठा धक्का, मोठा हादरा. त्याच्या बॅट मधून 2 धमाके. चौकार पाहायला मिळेल. तोच बॅटर सँडी जड पावलं येतो. बॅट तरी टाका आउट.
आले की म्हणून खेळलं का नाही उमे उतरलेले चलो टीम मीटिंग नको लेट आले का काय जोश में होश पे बैठे कहीं ना कहीं अगर देखा जाए तो पहले 2 गेम पे बड़े स्ट्रोक आए थे 2 चौके जमा किए थे लेकिन पुढच्या बॉलवरती देखील हॅलो हा विकेट करण्याचा प्रयत्न केला बोला बोला हॅलो 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 चेक हॅलो बोलायचं नाही चेक करत माहिती कशाला चेक करताय नवीन बायकर मैदानामध्ये दाखल झाला प्रथमेश पैकीला विचार एसपीला 2 बॉलवरती 8 धावा जमा केले बघा गोलंदाजीचं मी कौतुक करेल कारण पहिले 2 बॉल अगदी वेगाने आकळले परंतु गोलंदाजाने माइंड मध्ये सेट केलं की जेवढा वेगाने बॉल टाकतो तेवढाच फलंदाज वेगाने मारतोय तर कुठेतरी गतीमध्ये बीट करावं लागेल स्लोअर बॉल टाकला हाताळला रिस्क घेतली आयुष्यात रिस्क घ्यायला शिका जिथे रिस्क आहे तिथे विजय फिक्स आहे गोलंदाज निघालाय हा देखील स्लोअर चेंडू नक्कीच बीट केलाय षटक पूल करण्याचा प्रयत्न संपर्क नाहीये येते डॉट क्रिकेटचा खेळ अनुभव खूप महत्वाचा अनुभव आपण घेतोय खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते डबा ओके घुटना टेकर षटकार देख आलाय धमाकेदार मॅक्सिमम षटकार अप्रतिम प्रथमेश पहिला बॉल डॉट केला त्यानंतरच्या बॉलवरती अकुटपचा चेंडू आला त्यावरती केलाय स्वागत थँक्यू सो मच तर आपल्या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक लाभले असं व्यक्तिमत्व निहारा प्रिंटिंग पेजचे मालक अर्थातच लक्ष्मणजी गणपत सत्तार साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत गुलाब साहेब यांना देखील विनंती आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती जितू साहेब आणि विजय राजपूत साहेब तीनही मान्यवरांना विनंती करतो आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं आगतम स्वागतम आणि सुस्वागतम यस प्रदीप यस थँक्यू अतिथी देवो भव आलेल्या सर्व मावण्यांचं पाहुण्यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत बघा मॅच मध्ये काय घडलं तर यावेळेस विकेट पडला सँडी सुरुवातीला आले 2 चौकार ठोकले त्यानंतर विकेट आला त्यानंतर प्रथमेश आले पहिला डॉट केला त्यानंतरचा षटकार त्यानंतर चौकार जशाच तसं प्रत्युत्तर एक बाद झाला म्हणून मॅच संपत नाही संपूर्ण स्क्वॉड अजूनही आहे दाखवून देतो प्रथमेश एक षटकार एक चौकार ठोकला आणि स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती पोहोचलाय 35 धावांचं आव्हान आहे आणि अगदी पहिल्या षटकामध्ये तिथून पडले 18 धावा जमा केल्या ओव्हर क्रमांक 2 संकेत यस पहिलाच बॉल थोडासा दिशाहीन ऑप्शनच्या बाहेर येतो तो वाईट कॉल 12 बॉल मध्ये अजून 16 धावांची आवश्यकता क्वार्टर फायनलचा सामना करूया मरू स्वप्न पाहिलं स्वप्न आज एखादं साकार होईल आणि स्वप्न साकार करायचं असेल तर मैदानामध्ये खेळ देखील तेवढाच पॉवरफुल दाखवावं लागेल 12 आणि 16ची मॅच आहे कोण जिंकेल कोण हारेल कोण जाईल फायनल मध्ये अंतिम 3 मध्ये या साऊथ साईडला 4 स्ट्रोक पंच केलाय एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये फील्ड आहे मिळेल की फक्त आणि फक्त 2 काढला एकच सिंगल माणसाने आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व करू नये कारण एक दिवस वेळ ही सगळ्यांची बदलत असते क्रिकेटमध्ये जेवढं तुम्ही शांत डोक्याने खेळ कराल जेवढा खेळामध्ये बदल कराल तेवढा चांगला परफॉर्मन्स यास हेलिकॉप्टर उडवलाय लँड होत आहे लॉंग ऑफ रिझर्व मध्ये सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॅटर होईल बाद प्रथमेश माघारी परत आहेत चांगली बॅटिंग करत होते एक षटकार चौकार आला होता अति उत्साह होता आणखी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला थोडी ताकद कमी बसली चेंडू चांगला होता त्यावरती चांगला फटका देखील सजवला परंतु क्षेत्र जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ रिझर्व फील्ड तेवढीच पुरेपूर आहे क्षेत्ररक्षक देखील तेवढाच पॉवरफुल आहे झेल अगदी सहजरित्या टिपला गेला आणि फलंदाजाला माघारी परतवण्यामध्ये यशस्वी देखील ठरलाय महत्वपूर्ण षटक या षटकावरती कमबॅक करण्याची आवश्यकता होती स्कोर कार्ड 20 म्हणजे अजूनही जर आपण पाहिलं तर 15 धावांची आवश्यकता आहे 10 बॉल 15ची मॅच
नवीन बॅटर अनिकेत स्ट्रायकिंगला असतील. तर या ठिकाणी हुतेश्वर पद्मावती क्रिकेट क्लब बेलापूर आणि हुतेश्वर पद्मावती विकास मंडळ बेलापूर मुंबई यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले. तर अर्थातच KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानचे सन्माननीय माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख सन्मान्य एकनाथजी संभाजी शिंदे साहेबांचे निकटवर्तीय तथा पुतणे तथा सामाजिक राजकीय क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं बहुमूल्य योगदान असं व्यक्तिमत्व आमचे परममित्र दरेगावचे सुपुत्र या ठिकाणी विजयदादा शिंदे यांचं या ठिकाणी शुभागमन झाले मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक स्वागत आहे आपलं साहेब या बेलापूरच्या स्पर्धेमध्ये आयोजनामध्ये. थँक्यू सो मच. व्यवस्थित मान्यवरांचं स्वागत आपण या ठिकाणी केलं आहे. जेव्हा मॅच पुढे खूप चांगली मॅच बनते. या बॉलवरती काही झालं तर षटकार आलाय, कमबॅक केलाय आणि कमबॅक करणं ही काळाची गरज आहे. मॅच खूप रंगतदार बनली आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना चित्त थरारक असा हा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हा संपूर्ण दिवसभर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मान्यवरांची आवड जाऊन राहिली आहे. ग्रामस्थांचं पाठबळ, सर्वांचं एकत्रित पण सर्वांची मेहनत आणि त्या मेहनतीचा हा पराक्रम म्हणजेच आज क्रिकेटचा हा सोहळा आपल्या भेटीला आला. हे सिंगल डावाले थोडासा थ्रो कुठेतरी मिस केला परंतु एकाच धावेवरती थांबवलं. त्या फलक आपण पाहिलं तर 27-27 7 बॉल आणि 8 धावांची मॅच आहे. क्वार्टर फायनलचा सामना जो जिंकेल तो जाईल अंतिम 3 परंतु जो हारेल त्याला अपयश गाठीशी घेऊन मात्र माघारी परतावं लागेल. ऑफसाईडला फटका पॉईंटच्या वरून पोहोचला. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने दोघांमध्ये लागले रेस. कोण जिंकेल जिंकलाय तो चेंडू होतो सीमा पार. फरार होतील त्या 4. आता समीकरण येऊन बसलंय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतो. स्कोर कार्ड 31. लॉस ऑफ 2 विकेट्स म्हणजे अजूनही 6 बॉलची मॅच बाकी आणि 6 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू सो मच. तसं KSK क्रीडा प्रतिष्ठानचे माजी सचिव आमचे मित्र अश्विनजी सकपाल यांना देखील विनंती आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती. वालनेगावचे सुपुत्र या ठिकाणी आमचे मित्र तेजस भोसले यांना देखील विनंती करतो आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील आमच्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. येस थँक्यू सो मच. 6 बॉल आणि 4 ची मॅच आहे. गोलंदाजी ट्राय करती सुशांत. येस लोअर फुल टॉस फक्त दिशा दाखवून क्लिक केला. 1 झोन मध्ये 1 सिंगल. आता समीकरण आहे 5 बॉल आणि 3 ची मॅच. यावेळेस पॉवरफुल स्ट्रोक आला. क्षेत्ररक्षक आहेत तैनात सरळ हातामध्ये. कहाणी में ट्विस्ट कारण क्रिकेटचा खेळ जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही मॅच संपली असे म्हणता येत नाही. कोण होईल या मॅच मध्ये विन, कोण जाईल अंतिम 3 महत्वपूर्ण लढत आहे. करा या मरोची परिस्थिती आहे. स्पर्धा आपण पाहत आहोत. KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत श्री हुतेश्वर पद्मावती विकास मंडळ वेळापूर मुंबई, श्री हुतेश्वर पद्मावती क्रिकेट क्लब वेळापूर आणि संघर्ष क्रिकेट क्लब वेळापूर आयोजित श्री हुतेश्वर पद्मावती चषक 2025 हा करार. चित्त थरारक हा सामना येऊन बसला. 4 बॉल शिल्लक आहेत. धावा हव्या आहेत अजूनही 3. 4 बॉल 3 ची मॅच. एखादा डॉट बॉल प्रेशर निर्माण होईल तर एखादा मोठा फटका मॅच क्लीन होईल. गोलंदाज निघाला. यस फटका सुरेख होता. क्षेत्ररक्षक आहेत येथील वेगाने फेकी केली जाईल. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केलीत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अद्याप एका धावेची आवश्यकता. मॅच बरोबरीवरती आले. 3 बॉल अजूनही शिल्लक. 3 बॉल आणि 1 ची मॅच. परंतु क्रिकेटचा खेळ यस चेंडू होता हवेमध्ये एव्हर्स दाखवला परंतु मिसफील्ड, झेल ड्रॉप आणि मॅच जिंकले. सोनाट टीम अंतिम 3 मध्ये प्रवेश केला. अभिनंदन टीम सोनाट. पुढील मॅच साठी असतील खूप खूप शुभेच्छा.